जिल्हा देखरेख संघ केडर आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकास सोसायट्यांचे ठराव घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बार्शी तालुक्यातील 135 पैकी 100हून अधिक सोसायट्यांवर राऊत गटाचे वर्चस्व असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सहकारातील सत्ता समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. मागील 6 वर्षात राऊत यांचे सहकारी रावसाहेब मनगिरे आणि भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रणवीर राऊत यांनी नियोजनबद्ध पद्धतीने सोसायट्यांवर पकड निर्माण केली. डीसीसी बँकेच्या कारभारातील नियमबाह्य कर्जवाटपाच्या मुद्द्यावर राजेंद्र राऊत यांनी सरकारपासून न्यायालयापर्यंत लढा दिला. त्यांच्या भूमिकेमुळे बँकेवर प्रशासक नियुक्त होण्याच्या प्रक्रियेलाही चालना मिळाली. दिलीप सोपल यांनी 1993 ते 2018 या काळात तब्बल 25 वर्षे बँकेचे संचालक म्हणून काम केले असून 2 वेळा अध्यक्षपद भूषविले. आता बार्शीच्या सोसायटी मतदारसंघातून राजेंद्र राऊत यांची डीसीसी बँकेत एंट्री जवळपास निश्चित मानली जात आहे. त्याचवेळी केडरमध्ये रणवीर राऊत यांचे नाव चर्चेत आहे. पुढील काळात डीसीसीच्या अध्यक्षपदावरही राजेंद्र राऊत दावा करू शकतात अशी चर्चा आहे.